सलगच्या सुट्ट्या आणि वाढता पर्यटकांचा हंगाम जो आहे तो सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसंच कोकण किनारपट्टीला पाहायला मिळतो। पर्यटकांची पसंती असते ती कोकणच्या पर्यटनाला आणि पर्यटनासाठी जे लाखो चाकरमानी आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या दाखल होताना पाहायला मिळतात आणि याचा फटका जो आहे तो सध्या पेट्रोल पंपांवर जाणवलेला पाहायला मिळतो। पेट्रोल पंपांवर अशाच पद्धतीच्या रांगा ज्या आहेत या वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या रात्रीपासून अगदी सकाळपर्यंत सुरू असतात। आता ही जी वेळ आहे हे सकाळचे 10 ते 11चा वेळ आहे। या दरम्यान ऑफिसला जाणारी जी कर्मचारी असतात यांच्यासाठी हे पेट्रोलसाठी हे रांगा ज्या आहेत त्या सध्या आपल्याला पाहायला मिळतात। कारण मध्यरात्रीपासूनच या पंपावर पेट्रोल आल्यानंतर एकच झुंबड जी आहे ती उडालेली पाहायला मिळाली। ग्राहक जे आहेत वाहन चालक जे आहेत ते रात्रीपासूनच रांगांमध्ये उभे होते। जर पाहिलं तर ही परिस्थिती सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, रायगड म्हणजे ज्या ठिकाणी मिरज डेपो मधून हा जो पुरवठा होतो त्या ठिकाणपासून हा पुरवठा जो आहे तो सध्या कमी प्रमाणात होतोय। ज्या वाहतूक जी आहे ती कमी प्रमाणात होते संत गतीने असल्यामुळे याचा फटका जो आहे तो सध्या सिंधुदुर्ग वासियांना त्याचप्रमाणे वाहन चालकांना या ठिकाणी भोगावा लागतोय। तसं जर पाहिलं तर सद्यस्थितीला मिरज डेपो मधून हा जो पुरवठा आहे तो कमी प्रमाणात होत असल्यामुळे माल वाहतूक जी आहे ती देखील काही प्रमाणात ठप्प झालेली आहे। कारण पेट्रोलच्या किमती वाढतील अशा काही प्रमाणात अफवा ज्या होत्या त्या देखील पसरवल्या जात होत्या, त्यामुळे कुठेतरी पेट्रोल शॉर्टेज होते असं देखील म्हटलं जात होतं। मात्र सद्यस्थितीला जर पाहिलं तर या ठिकाणी वाहतूक जी आहे म्हणजे डेपो पासून जे पेट्रोल पंपापर्यंतची वाहतूक आहे ही संत गतीने असल्यामुळेच काही प्रमाणात हा पेट्रोलचा तुटवडा जो आहे तो सध्या सिंधुदुर्ग वासियांना पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे वाहन चालक असतील, त्याचप्रमाणे येणारे जाणारे जे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणारे जे पर्यटक आहेत त्यांना देखील सहन करावा लागतो आहे। त्यामुळे ही परिस्थिती जी आहे ती पुढील काही दिवस अशीच असणार आहे असं देखील चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आणखी विशाल रेवडेकर, मराठी, सिंधुदुर्ग।